हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा गुरुवार 9 जुलैचा एपिसोड एक नंबर होता. सगळ्यात भारी होता. एकदम उत्कंठावर्धक, एखाद्या थ्रिलर सिनेमाला लाजवेल असा आजचा एपिसोड होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क पद्मा आणि विक्रांत यांच्या लग्नाचे मंगलाष्टक सुरू झालेत. आणि शौर्य ऊर्जाला म्हणतोय, ऊर्जा लग्न थांबव. पण ऊर्जा म्हणतीये, नाही, जोपर्यंत इन्स्पेक्टर माने येणार नाही तोपर्यंत मी लग्न थांबवणार नाही. आणि त्याच वेळेस अर्पिताने शौर्याला ओळखलं. अर्पिताने शौर्याला ओळखल्यानंतर शौर्य तेथून बाहेर जात होता, पण अर्पिताने त्याला हाक मारली. मग आमदार शिर्केने शौर्याला पकडलं, त्याची दाढी काढली आणि मग ऊर्जाने सुद्धा आपलं रूप, खरं रूप सगळ्यांसमोर आणलंय. म्हणजे हा एपिसोड एक नंबर होता, खूप भारी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जाला समजतं की अर्पिताने शौर्याला ओळखलंय आणि ती शौर्याकडे एकटक पाहतीये. ऊर्जा शौर्याला याबद्दल सांगते की अर्पिताने तुला ओळखलंय आणि ती तुझ्याकडे एकटक पाहतीये. शौर्य चांगलाच घाबरतो. अर्पिता ही त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. पण एक पत्रकार विचारते, शिर्के साहेब, पण तुमच्या कुटुंबाची या लग्नाला मान्यता आहे का? त्यांना हे लग्न स्वीकार आहे का? आमदार शिर्के म्हणतो, ओ कुटुंब, बोला ना. आणि मग विक्रांतची आई म्हणते, हो हो, आमची मान्यता आहे. आता पद्मा एवढी चांगली, एवढी गुणी मुलगी आहे, मग अशी सून मिळाली तर कोणत्या सासूला नको असेल? आणि मग पत्रकार पुढे काही विचारणार, इतक्यात आमदार शिर्के म्हणतो, थांबा थांबा, आता खूप झाली प्रश्न आणि खूप झाली त्यांची उत्तरं. ही काय प्रेस कॉन्फरन्स नाहीये, हे लग्न आहे माझ्या मुलाचं. आता आपण एक काम करूया, माझ्या मुलाचं पद्माशी लग्न लावूया. ते सुद्धा अगदी विधिवत, सगळ्या विधी होणार आहेत आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांसमोरच. असं म्हणून आमदार शिर्के हा गुरुजींना विचारतो, काय गुरुजी, झाली की नाही मग मुहूर्ताची वेळ? गुरुजी म्हणतात, हो हो, मुहूर्त टळून जाईल, या लवकर सगळे, लग्नाला बसा. आणि मग आमदार शिर्के सगळ्या मीडियावाल्यांना म्हणतो, तुम्ही हे लग्न कव्हर करू शकता, लाईव्ह तुमच्या टी व्हीवर दाखवा, आम्हाला कसलीही तक्रार नाहीये, कोणताच प्रॉब्लेम नाहीये. आणि मग पद्मा आणि विक्रांत या दोघांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होते. पद्मा खूप घाबरलेली असते आणि विचार करते, ऊर्जाताई कोठेस तू? माझ्या लग्नाला सुरुवात झालीये. दिव्या मात्र खूप खुश असते आणि ती पद्माला घेऊन स्टेजवर जाते. विक्रांत आणि पद्मा हे दोघे एकमेकांजवळ बसतात आणि आता त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार असते. ऊर्जा आणि शौर्य हे सगळं पाहत असतात, पण अर्पिताची नजर ही शौर्यावरच असते. तिची नजर काही हटत नाही आणि विक्रांत हा पद्माकडे हसून पाहतो, पण त्याची हसण्याची नजर सुद्धा एवढी घाणेरडी आहे ना की पद्माला ते सुद्धा सहन होत नाही. पद्मा लगेच आपले डोळे फिरवते, पण विक्रांत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि पद्माला म्हणतो, काय मग गरीब पद्मा, चाळीत राहणारी गरीब पद्मा, तूच माझ्या विरुद्ध कोर्टात केस केली होती ना की मी तुझा विनयभंग केला, मग तू मला जेलमध्ये टाकलं आणि आज तीच पद्मा माझ्याशी लग्न करायला तयार झाली आणि ते सुद्धा इतक्या लवकर, कसं काय? पद्मा विक्रांतकडे रागारागाने पाहते. विक्रांत चिडून म्हणतो, ही जी उंची साडी तुझ्या अंगावर आहे, हे जे महागडे दागिने तुझ्या अंगावर आहे, हा जो तुझा कायापालट झालाय, हा फक्त पैशानेच होऊ शकतो आणि हीच तुमच्या लोकांची लायकी आहे. तुम्ही लोक पैशासाठी काहीही करू शकतात. तुला सुद्धा आयुष्य आरामात आयुष्य जगायचंय ना, म्हणून तू या लग्नाला तयार झालीये. पद्मा विक्रांतकडे रागारागाने पाहते. विक्रांत हसत असतो, घाणेरडं बोलत असतो आणि पद्माला म्हणतो, तुला काय वाटतंय, माझ्याशी लग्न केल्यावर तुला सुखाचं आयुष्य मिळेल, आयुष्य आरामात तू जगशील? गैरसमज आहे हा तुझा. माझ्याशी लग्न केल्यानंतर तुझं आयुष्य नरक होणार आहे, नरक. मग मी तुझ्याबरोबर काय करतो ना ते तू पाहतच राहा. पद्मा खूप दुःखी होते, चिडते आणि चिडून म्हणते, तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीये. ऊर्जाताई तुला बघून घेईल. तर विक्रांत फुल कॉन्फिडन्समध्ये म्हणतो, कोण? तुझी ती ऊर्जाताई? तिला हे लग्न कुठे आहे ना तेच माहीत नाहीये. ती पोहोचली ठाण्याला आणि आपण आहोत येथे चेंबूरला. ती काय येथे येणार नाही आणि आली तरी तोपर्यंत आपलं लग्न होऊन जाईल आणि मग मी विधिवत तुझ्याशी लग्न केलंय सगळ्या जगासमोर. त्यामुळे
ती ऊर्जासुद्धा आपलं लग्न नाही मोडू शकणार. मग तुला माझ्याबरोबर यावं लागणार आपल्या गोव्याच्या फार्म हाऊसला हनीमूनसाठी. पद्माला जबर धक्का बसतो. विक्रांत तिच्याकडे घाणेरड्या पद्धतीने पाहून हसत असतो. पद्मा खूप दुःखी होते आणि ऊर्जाताई कधी येईल, ऊर्जाताई कोठे, याचाच विचार करत असते. ऊर्जा आणि शौर्य हे पाहतात. ऊर्जा शौर्याला विचारते, शौर्य, हा विक्रांत पद्माशी काय बोलत असेल? शौर्य ऊर्जाला सांगतो, धमकवत असेल तिला. लग्नानंतर तिच्याबरोबर काय करणार आहे ना, हे सगळं तिला सांगत असेल. आणि मग हे दोघे पुन्हा एकदा हे लग्न रेकॉर्ड करू लागतात. गुरुजी सांगतात, आता लग्नाचे सगळे विधी झाले आहेत. आपल्याला आता आचमन करायचंय. मी मंत्र म्हणतो, तुम्ही मम म्हणा. विक्रांत हा पद्माकडे खुश होऊन पाहतो. पद्माचे डोळे मात्र एंट्रन्सकडे असतात. कधी ऊर्जाताई येतीये याचीच ती चातकासारखी वाट पाहत असते. आणि गुरुजी आपलं मंत्रोच्चारण सुरू करतात. ऊर्जा आणि शौर्य शांत असतात, पण या अर्पिताची नजर शौर्यवरच टिकून असते आणि मंत्रोच्चारण होत असतं. विक्रांत आणि पद्मा सगळे विधी करत असतात. गुरुजींना काही माहीत नसतं की हे लग्न कोणत्या परिस्थितीत होतंय आणि ते हे लग्न लावत असतात. ऊर्जा आणि शौर्याचं सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं आणि विक्रांत हात जोडतो. पद्माला सुद्धा हात जोडायचे असतात. विक्रांत पद्माकडे हसून पाहतो. पद्मा नाईलाजाने हात जोडते. लग्नाचे विधी पुढे पुढे जात असतात. ऊर्जा आणि शौर्यमांत शांत असतात. लग्न मोडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. आणि गुरुजी सांगतात की आता मुलाच्या आईने या दोघांनाही ओवाळायचंय. विक्रांतची आई पुढे येते. विक्रांतला ओवाळते. त्यानंतर पद्माला ओवाळते. आणि तेवढ्यात आमदार शिर्केला हर्षवर्धनचा कॉल येतो. आमदार शिर्के हा पत्रकारांच्या गर्दीतून थोडा मागे येऊन उभा राहतो आणि हर्षवर्धनचा कॉल उचलतो. ऊर्जा आणि शौर्य त्याच्याकडे पाहू लागतात, पण त्यांना काही आवाज येत नाही. आणि आमदार शिर्के विचारतो, बोला वकील साहेब. हर्षवर्धन एकदम स्वॅगमध्ये असतो. गाडी चालवता चालवता डोळ्यांवर काळा गॉगल लावून मस्त बोलत असतो आणि म्हणतो, काय झालं, पत्रकारांशी बोललात की नाही तुम्ही? आमदार शिर्के सांगतो, हो बोललो ना. तुम्ही सांगितलं होतं अगदी तेच बोललो, शब्द ना शब्द. आणि आता लग्नसुद्धा लागतंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लग्न लावण्याचा प्रयत्न करा. आमदार शिर्के विचारतो, काय झालं? हर्षवर्धन सांगतो, कारण मला पूर्ण गॅरंटी आहे ऊर्जा शिंदे तेथे कधीही येऊ शकते आणि ऊर्जा शिंदे तेथे आली तर मग हे लग्न होणार नाही. हे ऐकून आमदार शिर्के सुद्धा घाबरतो आणि ऊर्जा ही शौर्याला विचारते, शौर्य, हा आमदार शिर्के कोणाशी बोलत असेल? शौर्य सांगतो, काही अंदाज येत नाहीये, ऐकूसुद्धा येत नाहीये. तर ऊर्जा म्हणते, लग्न सुरू असताना हा फोनवर बोलायला बाजूला आलाय, याचा अर्थ तेवढ्याच महत्त्वाच्या व्यक्तीचा कॉल असेल. नक्कीच ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांनी कॉल केला असेल. ते खरंच खूप हुशार आहेत. पडद्यामागून सगळ्या गोष्टी मॅनेज करताय. आपल्या बापाचं नाव ऐकून शौर्याला बिलकुल आवडत नाही, पण खरंच हर्षवर्धनच आमदार शिर्केशी बोलत असतो. हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, एकदा का हे लग्न झालं आपण पद्माला प्रेशराईज करू शकतो ते ॲफिडेव्हिट मिळवण्यासाठी. आणि मग जेव्हा ऊर्जा ते ॲफिडेव्हिट आपल्याला द्यायला येईल तेव्हा ऊर्जाला खूप भीती वाटणार, कारण पद्मा आपल्याबरोबर किंवा विक्रांतबरोबर सेफ नाही आहे हे तिला माहीत असेल. मग आपण तिला म्हणू शकतो की पद्माला घेऊन जा आणि सही केलेलं ॲफिडेव्हिट आम्हाला देऊन टाक. आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, येथे सगळी चोख व्यवस्था आहे आणि जोपर्यंत ऊर्जा इथे पोहोचेल तोपर्यंत लग्न लागलेलं असेल. आपल्या प्लॅननुसार तर ती ठाण्याच्या ट्रॅफिकमध्येच असणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमदार शिर्के फोन करतो आणि पुन्हा एकदा लग्नाच्या ठिकाणी जाऊन उभा राहतो. ऊर्जा आणि शौर्य स्वतःला त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतात. इकडे विक्रांतच्या आईने पद्मा आणि शौर्यला ओवाळलेलं असतं आणि पद्माचे डोळे अजूनही प्रवेशद्वारात जवळच असतात. ऊर्जाताई कधी येतीये याची ती वाट पाहत असते. आणि मग गुरुजी सांगतात, आता पुढचा विधी करायचा आहे, त्यासाठी मुलीकडील एखादी व्यक्ती आलेली आहे का? तर आमदार शिर्के सांगतो, नाही गुरुजी, मुलीकडील कुणीच आलेलं नाही आहे. शौर्य या संधीचा फायदा उचलतो आणि विचारतो, शिर्के साहब, आपने इतनी जल्दी में ये शादी क्यों रचाई है? यहाँ लड़की की तरफ से कोई नहीं आया, ऐसा क्यों है? आप इस सवाल का जवाब दीजिए. आमदार शिर्के खूप चिडतो. शौर्यकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, नाही, त्याचं कसं झालं ना, लग्न खूप घाई गडबडीत ठरलं आणि पद्मा आहे ना, पद्माचे कुटुंबीय खूप लांब राहतात. त्यांच्या गावावरून मुंबईला यायचं म्हटल्यावर 2 दिवस लागतात आणि त्यात
पाऊस किती सुरू आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, उगाच धोका. म्हणून मीच पद्माला सांगितलं तुझ्या कुटुंबियांना येथे बोलवू नको आणि तिचे सगळे कुटुंबीय गावीच आहेत. एकदा का हे लग्न विधिवत उरकलं, आम्ही पद्माला घेऊन तिच्या गावी जाणार आहोत आणि गावी गेल्यावर सुद्धा मोठा सोहळा करणार आहोत. एकदम धूमधडाक्यात त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन देणार आहोत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. भेटलं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? शौर्य म्हणतो हो. आणि अर्पिताचं लक्ष हे पूर्णपणे शौर्यवरच असतं. तिला गॅरंटी झालेली असते की हा शौर्यच आहे. ऊर्जाला हे दिसतं आणि ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य अर्पिता फक्त तुझ्याकडेच पाहतीये. तिला शंका आली आहे की तू शौर्य आहे, त्यामुळे थोडा सावध राहा. शौर्य हो म्हणतो. हे दोघे पुन्हा वळतात आणि मागे आपल्या भावाची मंगलाष्टकं सुरू होतात. तरीसुद्धा अर्पिताचं लग्न शौर्यवरच असतं. इकडे पद्मा आणि विक्रांत या दोघांच्या लग्नाची मंगलाष्टकं सुद्धा सुरू झालेली असतात. त्यामुळे आमदार शिर्के खूप खुश होतो आणि तेवढ्यात अर्पिता ती किती हुशार आहे हे दाखवते आणि शौर्य किती मोठा मूर्ख आहे हा ते दाखवतो. पुढे तुम्हाला कळेलच की असं आपण का म्हणतोय. अर्पिता शौर्यला कॉल लावते. शौर्य हा पहिल्यांदा फोन आहे म्हणून फोन उचलतो आणि पाहतो तर अर्पिताचा फोन आलाय. अर्पिताला दिसतं की मी शौर्याला कॉल लावला आणि या पंजाबी रिपोर्टरने फोन उचललाय. याचा अर्थ हा शौर्य आहे हे अर्पिताला समजतं. शौर्य खूप घाबरतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा अर्पिताचा फोन आलाय मला. ऊर्जासुद्धा खूप घाबरते. शौर्य मागे वळून पाहणार तर ऊर्जा त्याला सांगते, नाही शौर्य मागे वळून पाहू नको, नाहीतर अर्पिताला पूर्ण विश्वास बसेल की तूच शौर्य आहे. तू आहे ना एक काम कर, मी तुला आहे ना कॅमेऱ्यातून दाखवते, तू मला सांग अर्पिता तुझ्याकडे पाहतीये का. आणि मग ऊर्जा कॅमेऱ्यातून पाहते तर अर्पिता शौर्याकडेच पाहत राहते. ऊर्जा शौर्याला सांगते, अर्पिता तुझ्याकडेच पाहतंय. शौर्य विचारतो आता काय करू. ऊर्जा त्याला सांगते, तू फोन उचलू नको, फक्त कानाला लावून बोलण्याचं नाटक कर. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा असं कसं, मी काय बोलू, कसं बोलू. जसं काय अर्पिताला ऐकूच येणार आहे. पण शौर्य खरंच मूर्ख आहे हे यावरून कळून येतं. ऊर्जा म्हणते, अरे काही पण बोल, हवामानाच्या गप्पा मार, पण तिला असं वाटलं पाहिजे की तू फोनवर बोलतोय. तेव्हा कुठे शौर्याच्या डोक्याची ट्यूब पेटते आणि मग शौर्य फोन उचलतो, म्हणजे फक्त कानाला लावतो आणि म्हणतो, हाँ बोलिए सर जी, आपको जो राइटअप चाहिए वो आपको मिल जाएगा, टेन्शन मत लीजिए. आणि अर्पिता हे पाहते की हा पंजाबी रिपोर्टर तर फोनवर बोलतोय आणि मी शौर्याला फोन लावलाय पण शौर्याने फोन उचललेला नाहीये. तेव्हा अर्पिताला वाटतं की माझी शंका चुकीची आहे, हा शौर्य नाहीये तर हा वेगळाच माणूस आहे. त्यामुळे अर्पिताच्या मनातील शंका ही थोडी कमी होते, पूर्णपणे संपत नाही. इकडे विक्रांत आणि पद्माच्या लग्नाचे मंगलाष्टक सुरू असतात. सावधान शुभमंगल सावधान. आणि ऊर्जा आणि शौर्याचं संपूर्ण लक्ष हे अर्पितापासून वाचण्याकडेच असतं. अर्पिता ही खरंच खूप हुशार आहे आणि अर्पिता ही पुन्हा एकदा शौर्याला कॉल लावते. शौर्याला एवढे सुद्धा कळत नाही की मोबाईल सायलेंट करून ठेवावा किंवा व्हायब्रेशनवर ठेवावा. शौर्याला मोबाईल सायलेंट कसा करायचा कदाचित तेच माहीत नाही आहे. त्यामुळे शौर्य हा मोबाईल नॉर्मल रिंगटोनवर ठेवतो आणि अर्पिता जेव्हा जेव्हा त्याला कॉल करते तेव्हा तेव्हा हा फोन वाजतो आणि शौर्य घाबरून लगेच मागे पाहतो. त्यामुळे अर्पिताला 100% संशय येतो की हाच माझा शौर्य आहे. ऊर्जा ही शौर्याला म्हणते, शौर्य आपल्याला अर्पितापासून वाचवावं लागणार आहे. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा तिचं सोड, तेथे पद्मा आणि विक्रांतचं लग्न लागतंय, मंगलाष्टकं आत्ता पूर्ण होतील, तू हे लग्न का थांबवत नाहीये. तर ऊर्जा सुद्धा काय बोलते तिचं तिलाच कळतं. ऊर्जा म्हणते, जोपर्यंत इन्स्पेक्टर माने येणार नाही तोपर्यंत मी हे लग्न थांबवणार नाही. आता इन्स्पेक्टर मानेचं काय काम आहे, ही काय पोलीस केस नाहीये, ही तर सगळ्यांसमोर एक्सपोज करण्याची गोष्ट आहे ना. आणि ऊर्जाला स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल तर तेथे एवढे पत्रकार आहेत, लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, त्या पत्रकारांसमोर आमदार शिर्के विक्रांत त्यांचे बॉडीगार्ड काहीच करू शकत नाही. मग ऊर्जा असं का बोलतीये तिचं तिला माहीत. शौर्य म्हणतो, अगं पण ऊर्जा, जर इन्स्पेक्टर माने येईपर्यंत लग्न लागलं तर काय करायचं. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तोपर्यंत मी माझी आयडेंटिटी रिव्हील नाही करू शकत, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. शौर्याचाही नाईलाज होतो आणि इकडे पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाचे विधी एकानंतर एक अतिप्रचंड वेगाने सुरूच असतात. दुसरीकडे आदित्य हा घरी पोहोचतो तर विजया त्याला जाब विचारते, आदित्य तुझी बायको कोठे. तर आदित्य विचारतो, मला काय माहीत, मी तर कोर्टात गेलो होतो.
तुला माहीत असायला हवं ना. तर विजया चिडून म्हणते, वा रे वा, एकतर तुझी बायको मला काही सांगून जात नाही, मग मला कसं माहीत असणार की तुझी बायको कुठे गेली आहे. विजया चिडलेली असते. आदित्य म्हणतो, मॉम मी तुला काही म्हटलं आहे का? तू मला विचारतीये ना, आणि मला नाही माहीत की ती कुठे आहे. तर विजया चिडून म्हणते, काय होतंय ना, आपल्या घरामध्ये सगळे नियम विसरायला लागले आहेत. घराबाहेर जायचं असेल तर मला सांगून जायचं, हा आपल्या घरचा नियम आहे ना. तुझी बायको मला न सांगताच गेली. आदित्यला विचार पडतो की दिव्या कोठे गेली असेल. विजया त्याला सांगते, सकाळी सकाळी तुझी बायको मला आमच्या रूममध्ये जाताना दिसली. मला असं वाटलं मी तिला नंतर विचारेल का गेली होती. त्यानंतर तुझे बाबा घाईगडबडीत ऑफिसला निघून गेले, मग ती दिव्या बाहेर निघून गेली मला न सांगता. हे ऐकून आदित्यला मोठा धक्काच बसतो की दिव्या डॅडच्या रूममध्ये गेली होती. आदित्य विचारतो, शौर्य आणि ऊर्जा सुद्धा गेलेत का बाहेर? विजया चिडून म्हणते, तेच तर सांगतेय मी. शौर्य घरी होता, ती ऊर्जा तिच्या आईच्या घरून परत आली आणि मग दोघे कोर्टात निघून गेले मला न सांगता. या घरात कोणाला माझी किंमत नाहीये. तर आदित्य म्हणतो, पण मॉम तू एवढे टेन्शन का घेतीये? तर विजया चिडून म्हणते, हो तू तर तुझ्या बायकोची बाजू घेणारच ना, कारण तुझी लाडकी बायको आहे ती. तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती कशीही वागली तरी सुद्धा तू तिची वाट पाहत बसणार आहे आयुष्यभर. पण या घरात जर तिला राहायचं असेल ना, तर नियम पाळावे लागतील, हे तिला ठणकावून सांग. आदित्य म्हणतो, मॉम शांत हो, मी तिला कॉल करून विचारतो. तर विजया चिडून म्हणते, तुला तिला कॉल करायचा असेल तर कर आणि तिला सांग, या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमाप्रमाणे राहावं लागेल, नाहीतर तुझा नवरा कितीही तुझ्या पाठीशी असला ना, तरी मी तुला लाथ मारून या घराबाहेर हकलेल, एवढं लक्षात ठेव. आदित्यला कळतच नाही विजया एवढी का चिडतीये आणि विजया रागारागाने तेथून निघून जाते. आदित्यला खूप टेन्शन येतं. सकाळी मी गाडी घेऊन तयार होतो तरी डॅडने मला कोर्टात पाठवलं आणि स्वतः वेगळ्या गाडीने गेले. मग दिव्या घरातून गायब झाली. शौर्य आणि ऊर्जा घाईगडबडीने गेले. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठं घडतंय हे आदित्यला समजतं. आणि हे मोठं म्हणजे विक्रांत आणि पद्माचं लग्न असतं. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा हे लग्न तू कधी थांबवणार आहे? लग्न लागेल ना. ऊर्जा म्हणते, नो, जोपर्यंत इन्स्पेक्टर माने येत नाही तोपर्यंत मी हे लग्न थांबवणार नाही. त्यामुळे शौर्याचाही नाईलाज होतो आणि आपली डिटेक्टिव्ह CID अर्पिता आपली शोध मोहीम सुरूच ठेवते. ती गुपचूप मोबाईल आपल्या हातामागे लपवून पुन्हा एकदा शौर्याला कॉल करते आणि शौर्याला मोबाईल कसा सायलेंट करायचा ते काही माहीतच नाहीये. पुन्हा एकदा त्याचा फोन वाजतो. तो लगेच मागे वळतो, फोन उचलतो आणि म्हणतो, ऊर्जा माझा फोन वाजतोय. कोणाचा फोन आहे काय माहीत, अर्पिताने तर केला नसेल ना, तू चेक कर. ऊर्जा पाहून सांगते, नाही नाही, अर्पिताचा कॉल नाहीये, इन्स्पेक्टर मानेचा कॉल असेल, तू उचलून पहा. शौर्य मोबाईल घेतो आणि लगेच अर्पिताला समजतं की हा शौर्य आहे. शौर्य म्हणतो, अरे देवा ऊर्जा, अर्पितानेच कॉल केलाय. ऊर्जाला सुद्धा जबर धक्का बसतो. शौर्य मागे वळून पाहतो तर अर्पिता त्याच्याकडे पाहून हसत असते. त्याला इशारा करते, तू माझ्यासाठी आलाय ना, तू मला सरप्राईज द्यायला आलाय ना. ऊर्जा आणि शौर्यला काय करावं बिलकुल कळत नाही. अर्पिताला खूप आनंद होतो. तिला असं वाटतं की शौर्य तिच्यासाठी, तिला सरप्राईज देण्यासाठी वेश बदलून या लग्नात आलाय, म्हणून ती खूप खुश होते. आणि इकडे आदित्य हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन फोन उचलतो. आदित्य त्याला विचारतो, डॅड कोठे आहात? हर्षवर्धन सांगतो, कामात आहे. आदित्य विचारतो, आपल्या कोर्टात आहात की ऑफिसमध्ये आहात? हर्षवर्धन सांगतो, बाहेर आहे. मग आदित्य त्याला सांगतो, डॅड येथे घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. दिव्या घरी नाहीये, शौर्य ऊर्जा घरी नाहीये, तुम्ही घरी नाहीये. मला सांगा तिकडे काय होतंय? विक्रांत आणि पद्माच्या केस संदर्भात काही होतंय का? तर हर्षवर्धन म्हणतो, तुला हे जाणून घ्यायची गरज नाहीये. दिव्या थोड्या वेळात घरी येईल. तुझ्या आईला सांग जास्त चिडचिड करू नको आणि मी सुद्धा थोड्या वेळात घरी येतोय, असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. आदित्यला खूप राग येतो. नक्कीच काहीतरी मोठं घडतंय हे आदित्यच्या लक्षात येतं. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मला तिने ओळखलंय, आता काही खरं नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य तू बाहेर निघून जा. शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, मी तुला सोडून जाणार नाहीये. तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू बाहेर निघून जा, इन्स्पेक्टर मानेला कॉल कर आणि त्यांना घेऊनच आतमध्ये ये. शौर्यला हे पटतं आणि शौर्य लगेच मागे वळतो, तेथून जाऊ लागतो. इकडे पद्मा खूप घाबरलेली असते. विक्रांत तिच्याकडे पाहून हसत असतो. आमदार शिर्के सुद्धा खुश असतो आणि
शौर्य हा बाहेर जात असतो हे पाहून अर्पिता खूप घाबरते आणि म्हणते, शौर्य थांब. आणि तिने असं म्हणताच सगळे पत्रकार, पद्मा, विक्रांत, आमदार शिर्के सगळेजण शौर्यकडे पाहू लागतात. त्यामुळे शौर्य खूप घाबरतो आणि अर्पिताला समजतं की हा शौर्य आहे. सगळ्यांना समजतं काहीतरी गडबड झाली आहे. शौर्य जागेवर थांबलेला असतो, मागे वळून पण पाहत नाही, पुढे पण जात नाही. ऊर्जा मनात विचार करते, शौर्य नाहीये, तू जा इथून. आणि शौर्य सुद्धा म्हणतो, हो मी शौर्य नाहीये, मी नको थांबायला. आणि शौर्य बाहेर जाऊ लागतो तर अर्पिता जोरजोरात ओरडते, शौर्य थांब, शौर्य थांब. तेवढ्यात आमदार शिर्के म्हणतो, ए थांब, पकडा रे त्याला. आणि आमदार शिर्केची सिक्युरिटी शौर्यला पकडते. शौर्य म्हणतो, अरे आप मुझे क्यों पकड़ रहे हो, मैं शौर्य नहीं हूँ. आणि तेवढ्यात आमदार शिर्के रागारागाने शौर्यजवळ येतो आणि एकदम टेन्शन तयार होतं. ऊर्जा खूप घाबरते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड एक नंबर होता, एकदम उत्कंठावर्धक. पण आजच्या एपिसोडपेक्षा पुढचा एपिसोड भारी असणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाके होणार आहेत. पण आजची खरी मॅन ऑफ द मॅच होती अर्पिता. सायको वेडी म्हणून तिने शौर्य आणि ऊर्जाला चांगला दणका दिलाय, एवढं मात्र नक्की. मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार, तर पुढील एपिसोडमध्ये पाहू की आमदार शिर्के चक्क शौर्याची दाढी काढणार आणि मग त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल. शौर्य आपली पगडी वगैरे सगळं काढून ठेवेल आणि हा शौर्य आहे ते सगळ्यांना समजेल. आमदार शिर्के चिडून म्हणणार, हा एकटा नव्हता, त्याच्याबरोबर त्याचा एक साथीदार सुद्धा होता. आणि ऊर्जा लपण्याचा प्रयत्न करेल तर आमदार शिर्के तिच्या जवळ येईल आणि म्हणेल, अरे नमस्ते, अरे आप तो अमित कुमार हो जी. आणि तो लगेच तिला हात जोडेल, तिला नमस्कार करेल. ऊर्जा काही कमी नाहीये. मग ऊर्जा आपल्या दाढी मिशा काढणार, डोक्यावरचा विग काढणार आणि मग तरुण तडफदार ऊर्जा शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे सगळ्यांच्या समोर असेल. आणि ऊर्जाला येथे पाहून आमदार शिर्के, विक्रांत, पद्मा या सगळ्यांना जबर धक्का बसणार. ऊर्जाची एंट्री तर डेंजर आहे, पण इन्स्पेक्टर माने अजून आलेला नाहीये. मग ऊर्जा हे लग्न थांबवू शकेल का? आमदार शिर्के तिलाच अडकवणार का? पत्रकार काय बाजू घेतील, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला, या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.